त्याला लिहिलेलं आहे अक्षरशः इल्लीगल पद्धतीने हे विमान घेतलं होतं आणि तेच विमान हे दादांना का देण्यात आलं असा प्रश्न अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी विचारला, पण अजूनपर्यंत उत्तर तरी त्या ठिकाणी मिळालं नाही. अहो 2023ला जे विमान पडलं होतं दादांसारखंच विमान होतं. विमानाची किंमत होती 20 कोटी आणि त्याला इन्शुरन्स किती मिळाला? 36 कोटी मिळाला. दादांच्या विमानाची किंमत भंगारात जर आपण काढलं तरी ती कुणी विकत घेणार नाही. 16 कोटी रुपयाची किंमत होती. त्याच्यावर इन्शुरन्स किती होता? 50 कोटीचा होता. मग यात नफाखोरी करायची होती का? 210 कोटीचा त्याच्यामध्ये लायबिलिटी इन्शुरन्स होता. अरे पण मी जेव्हा त्या पिंकी माळीच्या घरी गेलो अक्षरशः 5 लाख रुपये अध्यक्ष महोदय सरकारकडनं जास्त पैसा हा सरकारकडे तिथं दिला गेला पाहिजे. हा इन्शुरन्सचा पैसा VSR ला जाण्यापेक्षा या पिंकी माळीच्या कुटुंबाला, या विदीप जाधवच्या कुटुंबाला, या पाठक ज्या को पायलट होत्या त्यांच्या कुटुंबाला जायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय? पण याच्यात कुणी तपास करतंय का? याच्यात कुणी चर्चा करतंय का? आम्ही जेव्हा या परिवाराशी त्या ठिकाणी बोलतोय तेव्हा परिवारातील लोक म्हणतात आमच्यापर्यंत सरकारकडनं अजून कुणी संपर्क केलेला नाही, फक्त केला तो 5 लाख रुपयासाठी. आणि संपर्क करायला सुरुवात करा. आपलीच मराठी माणसं आहेत ज्या दुर्दैवाने आपल्या बरोबर नाहीत. दादांसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण ह्यांच्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब इथं नाही आहेत, त्यांचा विषय सुद्धा मी काढला होता. सगळे पुरावे माझ्याकडे आहेत.